Good morning, students. नमस्कार, मी सोनाली बिराजदार. माझं एज्युकेशन MSc BEd झालेलं आहे आणि गेले 10 वर्ष झालं एज्युकेशन फील्डमध्ये काम करते. मी स्कूलमध्ये, कॉलेजमध्ये आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या क्लासेसमध्ये मी काम केलेलं आहे. गेले 4 वर्ष झालं मी एका इन्स्टिट्यूटमध्ये जॉईन होते जिथं कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करून घेतात. ओके, आज मी स्कॉलर क्विस्ट अकॅडमी फाउंडेशन बॅच सुरू करते. तर त्याच्यामध्ये आपण काय काय घेणार आहे आणि त्याचा उपयोग तुम्हाला कशा पद्धतीने होणार आहे याची माहिती मी थोडक्यात सांगते, कारण खूप शॉर्ट व्हिडिओ बनवणार आहे. खूप लेंदी व्हिडिओ आपल्याला बनवायचा नाही आहे. जेव्हा तुम्ही ॲडमिशन घ्याल त्याच्यामध्ये तुम्हाला मी डिटेल माहिती देईन. सध्या फर्स्ट स्टँडर्डला आम्ही घेत नाही आहे. सेकंड स्टँडर्ड आणि थर्ड स्टँडर्ड आणि फोर्थ स्टँडर्डसाठी आपण फाउंडेशन बॅच सुरू करतोय. त्याच्यामध्ये आपण MTS म्हणजे महाराष्ट्र टॅलेंट सर्च एक्झामची तयारी करून घेतो. महाराष्ट्र टॅलेंट सर्च एक्झाम ही गव्हर्नमेंटकडून घेतली जात नाही, एक प्रायव्हेट संस्थेकडून घेतली जाते. जर त्याची तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर मी देऊ शकते. आणि 5वी ते 8वी 9वी 10वी पर्यंत जी MTS ची एक्झाम आहे ते पुणे शालेय परिषद म्हणजे पुणे शिक्षण विभाग मंडळ यांच्याकडून घेतली जाते. तर ते गव्हर्नमेंट एक्झाम असते, त्याची तुम्ही तयारी करू शकता. आपण नवोदय आणि स्कॉलरशिप एक्झामसाठी जी आहे 5वीच्या मुलांची जी तयारी करून घेतो त्यासाठी सेपरेट बॅच आहे, ती ऑलरेडी सुरू आहे. आणि आता फाउंडेशन बॅचमध्ये आपण फाउंडेशन मीन्स याचा अर्थच होतो की बेसिक बेसिक तयारी आपण मुलांकडून तयार करून घेतो. तर बेसिकमध्ये काय येणार आहे? गणित येणार आहे, म्हणजेच मॅथ्स, IT, बुद्धिमत्ता चाचणी, इंग्लिश ग्रामर, मराठी ग्रामर आणि ह्या सगळं जी के म्हणजे जनरल सायन्स. ह्याच्यामध्ये हिस्ट्री असेल, जॉग्राफी असेल आणि बाकीचे सब्जेक्ट येतील ह्याच्यामध्ये, सायन्स वगैरे. आणि मॅथ्स हा मेन फोकस असणार आहे याच्यामध्ये. मॅथ्स, IT, इंग्लिश आणि मराठी ह्या गोष्टीवरती जास्त फोकस असणार आहे. मॅथ्समध्ये तुम्हाला एक शॉर्ट ट्रिक्स मिळून जातील आणि याच्यामध्ये खूप सारे प्रॅक्टिस घेतले जाईल, जेणेकरून विद्यार्थी तुमचा कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी तयार होईल. आणि त्याचा उपयोग तुम्हाला कसं, जेव्हा तुम्ही मॅथ्सचे जास्तीत जास्त एक्झाम्पल सॉल्व्ह करून घेता तेव्हा त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये टाइम लिमिटचं बॉन्डिंग असतं. सो आता तुम्ही नवोदयची एक्झाम देत असाल तर तिथं पण टाइम लिमिटेशन, सैनिक स्कूलची देत असाल तिथं पण टाइम एक्झाम, ते बॉन्डिंग असतं. जेव्हा मॅथ्सचा एखादा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करायला गेला तेव्हा इतके 5 ते 10 मिनिटं जातात, पण आपले विद्यार्थी 1 मिनिटात तो कसा सोडवेल ह्याची ट्रिक्स आपण त्याच्यामध्ये शिकवतो आणि जास्तीत जास्त आपण त्याची प्रॅक्टिस करून घेतो. ओके, फाउंडेशन बॅचमध्ये आपण हे करणार आहे. बॅचचे जे बेसिक कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये स्क्वेअर असेल, स्क्वेअर रूट कसा काढायचा, किंवा क्यूब असेल, क्यूब रूट कसायचा, वर्गमूळ, घनमूळ आणि त्याचे फॉर्म्युलेज असतील, क्षेत्रफळ असेल, परिमिती असेल, त्याचे साईड वेगवेगळे डायग्राम्स असतील, फॉर्म्युला शीट तुम्हाला देईल, त्यानुसार फॉर्म्युले तुम्हाला लर्न करून घेतले जाईल आणि अगदी व्यवस्थित पद्धतीने सावकाश हसत खेळत वातावरणामध्ये आपण फाउंडेशन बॅच घेणार आहे. ह्याच्यामध्ये अजिबात घाई गडबड करणार नाहीये. अगदी व्यवस्थित मुलांना आवडेल अशा टीचर आहेत, त्यामुळे तुमची फाउंडेशन बॅच ही अगदी व्यवस्थित कव्हर होईल. ओके, आणि इंग्लिश फोनिक्स घेणार आहे आपण. त्याच्यामध्ये इंग्लिश ग्रामर असेल, इंग्लिश फोनिक्स असेल, त्यामुळे मुलांचं प्रोनाऊन्सिएशन व्यवस्थित होईल आणि त्यांना रीडिंग आणि रायटिंगमध्ये ची प्रॅक्टिस करून घेतली जाईल. ती पण एकदम व्यवस्थित करून घेतली जाईल. आणि इंटेलिजंट टेस्ट, बुद्धिमत्ता चाचणी, मेंटल ॲबिलिटी याची पण घेतली जाईल. IT हा सब्जेक्ट मुलांना खूप आवडतो. बुद्धिमत्ता चाचणी ह्याच्यामध्ये चॅलेंजेस असतात. मुलांना कसं गेम खेळायला आवडतं तसं ह्याच्यामध्ये शॉर्ट ट्रिक्स असतात, छोटे छोटे ट्रिक्स असतात. त्या ट्रिक जर सापडल्या तर सगळा प्रॉब्लेम कसा सॉर्ट आउट होतो आणि बुद्धी चालवायला एक चालना मिळते. ओके, अशा पद्धतीचे आपण सिलेबस कन्स्ट्रक्ट केलेला आहे आणि तुम्ही ॲडमिशन घेतला तर डिटेलमध्ये मी सिलेबस तुम्हाला सेंड करेन. आणि डेमो क्लाससाठी तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. तुमच्यासाठी मी 2 दिवसाचा डेमो क्लास मी अरेंज करू शकते. आणि जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. आपण नवोदय आणि स्कॉलरशिपची पण फाउंडेशन बॅच सुरू करतोय आणि त्याच्यामध्ये सैनिक स्कूल एंट्रन्स एक्झाम, RMS, RIMC यासारख्या एक्झामची पण आपण बेसिक तयारी करून घेऊया. त्यामुळे लवकरात लवकर ॲडमिशन घेऊन सहकार्य करावे. थँक्यू.